आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडी म्हणजे मवियाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला आलेल्या जागेसाठी अखेर उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. या जागेसाठी अनेक नावांची चर्चा रंगत असतानाच आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांसमोर अंतिम निर्णय जाहीर केला. त्यांनी स्पष्ट केलं की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार अंबादास दानवे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेत जाणार नसल्याचं आता निश्चित झालं असून अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मुंबईकरांची अडचण ही झाली आहे की महापौर बंगल्यावर 4 कोटी किंवा जास्तीचा खर्च होतो, पण व्हर्च्युअल क्लासरूम हे जे आम्ही 2011 साली सुरू केलं होतं ते बंद केलेलं आहे. महापौरांच्या बंगल्यावर खर्च होतो पण BSTकडे देण्यासाठी पैसे नाहीत. महापौरांच्या बंगल्यावर खर्च होतो पण ह्या सगळ्या ज्या शाळा आम्ही चांगल्या करत होतो, CBSE असेल, SSC असेल, IB वगैरे सगळे बोर्ड आणून वेगळ्या गोष्टी तिथे सुरू केल्या होत्या, ते आता प्रायव्हेटाईज करण्याचा भाजपचा मानस आहे. आणि मुद्दा हाच आहे की मग फक्त महापौरांच्या गाडीवर लाल दिवे आणि बंगल्यावर खर्च ह्यासाठीच महापालिका हाती घेतली आहे का, की मुंबईकरांना सेवा देण्यासाठी आहे? तसं पाहायला गेलं तर BSTला बजेट अधिकचं देणं अपेक्षित होतं. अनेक तिकडे रिटायर्ड जे कर्मचारी त्यांची ग्रॅच्युइटी पेन्शन तर आहेच, पण BST जे वापरतात त्यांना देखील एक दिलासा देणं की AC बसेस आता वाढवणं, ते आता आपण पाहतोय फ्लीट कमी होत चाललेलं आहे. दुसरं म्हणजे दर वाढवलेला आहे तो देखील कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष देणं जे अपेक्षित होतं ते आमचे सगळेच नगरसेवक हे ठामपणे ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडत आहेत. हे सगळे जे जिंकून येतात, जेव्हा ते विकास करतात, कुठेही मलनिसर्जन वाहिनी असेल किंवा रस्ता असेल किंवा फुटपाथ असेल, कुठे लादीकरणाचं काम असेल, कुठे शेडचं काम असेल, गटर वॉटर मीटरचं काम करत असताना ते मतदार कोणाला मत देतात हे न पाहता सगळ्या जनतेला, मुंबईकरांना सेवा देतात. आणि हे जनप्रतिनिधी आहेत, जनतेतून निवडून आलेले आहेत, त्यांचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतात. ह्या लोकांना जर तुम्ही फंडमध्ये तफावत केली तर तुम्ही अडचणी मुंबईकरांची करताय, हाल हे मुंबईकरांचे करतायत, हे महापौरांनी लक्षात ठेवावं. तुम्हाला खरोखर वाटतं का की मराठीच्या विषयावर हे सरकार ठाम राहील? ह्याच सरकारने मराठी रंगभूमीचं दालन जे होतं, जे आम्ही सुरू केलं होतं, ते रद्द केलेलं आहे. का तर कदाचित तिकडचे स्थानिक आमदार लोधाजी आहेत, त्यांनी कदाचित त्याच्यात विनंती केली असेल किंवा मागणी केली असेल की मराठीचं काहीतरी होतं ते रद्द करा, कारण त्यांच्याच मतदारसंघात होतं, गिरगाव चौपाटी इथे होतं. दुसरं म्हणजे मराठी भाषा भवन, त्याच्यावर काय प्रगती आहे ते देखील बंद करतात. हाच विषय ना. आता 300 कोटी हे सगळं कपिल शर्मा कॉमेडी शो मध्ये आपण ऐकू शकतो, पण सरकारकडून हे ऐकणं हे मला वाटतं हास्यास्पद आहे. महानगरपालिकेच्या संपूर्ण कारभाराची श्वेतपत्रिका काढावी अशी वारंवार मागणी केली जाते. काही समितीच्या असेल किंवा कोविड काळातील श्वेतपत्रिका काढावी अशी देखील मागणी. श्वेतपत्रिका सोडा, म्हणजे इथं आम्ही मागणी केलीच आहे, पण आत्ता जर पाहिलं तर गेल्या 3-4 महिन्यातली गोष्ट आहे. कोस्टल रोडवर 7.5 कोटी खर्च करून मेलेडी रोड केला, हा, आणि काय झालं त्याचं बंद. पण कॉन्ट्रॅक्टर कोण होते, कॉन्ट्रॅक्टर कोणी आणले, कुठच्या व्यक्तीने मिंदेंकडे हे कॉन्ट्रॅक्टर नेले, ह्याच्यावर तर चौकशी झाली पाहिजे, कारण हे पैसे मुंबईकरांचे होते, मुंबईचे होते. परिषदेच्या जागेत एक जागा आहे की महाविकास आघाडीकडे. अच्छा, शेवटचा दिवस आहे, कोण आहे? उद्धव ठाकरे साहेबांनी, पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. अरे तुम्ही ह्याच प्रश्नासाठी थांबला होता वाटतं, बाकीचं तो विचारा. म्हणून मी एवढ्या तुमच्याकडे बघत नव्हतं तुमचा प्रश्न आहे म्हणून. मी दुसऱ्याला ब्रेकिंग म्हणून देऊ का आता? आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.